टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे, त्यामध्ये पनवेलमधील दिलीप देसले यांचा देखील मृत्यू झालेला आहे। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी त्यांचे नातेवाईक आहेत। मॅडम, एकंदरीत काय सांगाल आपण, नेमकं काय घटना घडलेली आहे? आम्हाला पण अजून क्लिअर पिक्चर नाही आहे। आम्ही पण जे न्यूजमध्ये बघतोय त्याच्यावरून आम्हाला समजलेलं आहे ऑनेस्टली। आणि इकडचे लोकल पोलीस तर आलेले, पण ते उशीर आले, पण आम्हाला मेन तर न्यूज चॅनल थ्रू पहिले कळालेलं आहे। भरपूर जास्त शॉक आहे, व्हेरी स्ट्रेंज थिंग, कारण का एक्सपेक्टेड नव्हतं। आणि तो माणूस असे होते की म्हणजे ही वॉज व्हेरी फ्रेंडली आणि भरपूर चांगले होते स्वभावाने। त्यांच्यासोबत असं काय होणं म्हणजे भरपूर जास्त धक्कादायक बसले आम्हाला हे। त्यांची 3 मुलं आहेत, ती पण बिचारी एकदम 30-35च्या एजमध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी भरपूर जास्त आता त्रासाचं झालं आहे हे। त्यांचे नातेवाईक पण गावाला आहेत, अजून बॉडी कधी येईल काही अजून कळलेलं नाही आहे। त्याच्यानंतर काय पुढची प्रोसेस वगैरे काय प्रोसिजर ती अजून तरी क्लॅरिटी मिळाली नाही आहे। मी वेट करतो की काय वरून आम्हाला न्यूज येते। त्याच्यासोबत कोण कोण अजून परिवारातलं गेलं त्याबाबत काही माहिती? ते आणि त्यांची वाईफ गेलेली, त्यांची वाईफ इज ओके, ती बिचारी एकटीच तिकडे फॉर्मॅलिटी सगळं करते आणि ते दोघंच जण गेलेले। टोटल त्यांचं कुटुंब कसं होतं, म्हणजे स्वभावाने ते कसे होते, त्याबाबत थोडी फार काही सांगाल मला? मी ते सांगितलं ना, ती वॉज व्हेरी नाईस पर्सन। आणि त्यांचे जे 2 मुली आणि 1 मुलगा आहे ते पण एकदम मिड एजवाले आहेत, 30-35च्या एजमधले। तर त्यांच्यासाठी पण हा शॉक आहे, म्हणजे इट इज व्हेरी सॅड न्यूज, व्हेरी 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 सॅड अनफॉर्च्युनेट न्यूज फॉर अस। काय सरकारकडून आपले काही मागणी आहे? नाही, काही मागणी नाही आहे, म्हणजे भरपूर चांगला सपोर्ट मिळाला। काल संध्याकाळपासून पोलीस आहेत इकडे पूर्ण टाईम 24/7 दे आर विथ अस। ते काही हे सपोर्ट हवं असेल ते विचारत आहेत। ओनली थिंग इज की आम्हाला लवकरात लवकर ती जे काय आहे प्रोसेस करून आम्हाला बॉडी आमच्या इथे सोपवून द्या प्लीज। धन्यवाद। आपल्यासोबत हे होते त्यांचे नातेवाईक, यांचं असं देखील म्हणणं आहे की पोलिसांचा जो सपोर्ट आहे तो चांगलाच आहे। सरकारकडून आम्हाला अशी काही अपेक्षा नाही, मात्र जी बॉडी आहे ती लवकरात लवकर आमच्या ताब्यात यावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह मी रवी खरात, TV9 मराठी, पनवेल।